भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा आज समोर आला। आपल्या भक्तांना फसवण्याची एकही संधी हा ठकसेन सोडत नव्हता असं दिसतंय। संपूर्ण शाकाहारी असलेल्या अनेक भक्तांना तो चक्क वनस्पती आहे असं सांगून नॉनव्हेज खायला घालायचा। एवढंच नव्हे तर शेतकऱ्याची जमीन हडपल्याचं प्रकरण बाहेर आल्यानंतर त्यानं आता आयकर खात्याला देखील हातोहात गंडवल्याचं समोर आलंय। बघूया भोंदू बाबाच्या कारनाम्यांचा पंचनामा करणारा हा स्पेशल रिपोर्ट। हा मासा नाही तर एक पाण्यातली वनस्पती आहे असं कुणी म्हणालं तर तुम्ही त्याला वेड्यात काढा। पण भोंदू बाबा अशोक खरातच्या भक्तांचा मात्र त्यावर विश्वास बसायचा म्हणे। प्रसाद म्हणून तो चक्क मासे वाटायचा आणि शाकाहारी किंवा जैन भक्तांना ती वनस्पती असल्याची गोळीही द्यायचा। अनेक महिलांना भूलथापा देऊन त्यांचं लैंगिक शोषण करणारा भोंदू खरात नादी लागलेल्या भक्तांना लुबाडण्यासाठी नवनव्या क्लुप्त्या शोधत असल्याचं या आधीच समोर आलं आहे। आता तर 100% शाकाहारी भक्तांना चक्क माशांचा प्रसाद खाऊ घालत असल्याचं एसआयटी तपासात उघडकीस आलं आहे। मासा कापला तर त्यातून रक्त येत नाही, माशांमध्ये हाडही नसतात, त्यामुळे मासा हा प्राणी नाही तर पाण्यातील एक वनस्पती आहे असं सांगून हा ठकसेन भक्तांना लुबाडत होता। त्याच्या शेकडो शाकाहारी भक्तांपैकी एकानेही आजवर याबाबत आक्षेप घेतल्याचं ऐकिवात देखील नाही। खरात गजाड आहे, पण त्याचे दररोज नवनवे कारनामे समोर येत आहेत। भक्तांना गंडा घालणाऱ्या खरातनं शेतकऱ्याची जमीनही हडप केल्याचं समोर आलंय। शिर्डीत एका सामान्य शेतकऱ्याची जमीन हडपल्याप्रकरणी खरातसह 5 जणांवर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर बुधवारी साकोरी इथल्या व्यावसायिक अरविंद बावके आणि शिर्डीचा हॉटेल व्यावसायिक किरण सोनवणे या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। आज झालेल्या या सकाळच्या 3 तासाच्या चौकशीत नेमकं काय बाहेर आलं हे अद्याप जरी समोर आलं नसलं तरी हे खरेदी खत ज्या वेळेस झालं या खरेदी खतात जे साक्षीदार होते त्यांचे देखील जबाब पोलीस घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे पुढच्या 3 दिवस या असलेल्या पोलीस कोठडीच्या या सगळ्या तपासादरम्यान काय काय खुलासे या 2 आरोपींकडून होतात आणि कल्पना खरात केव्हा पोलिसांच्या ताब्यात मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। या प्रकरणी खरातची पत्नी कल्पना आणि अशोक तांबे हे देखील आरोपी असून अहिल्यानगर जिल्ह्यात खरातनं अशा आणखी जमिनी बळकावल्याचा संशय आहे। आयकर खात्यालाही खरातनं सोडलं नसल्याचं आता तपासात समोर येत आहे। एकीकडे भक्तांकडून जमिनी आणि वारेमाप पैसे उकळणाऱ्या खरातनं आपलं वार्षिक उत्पन्न केवळ 12 लाख दाखवलं होतं। केवळ एवढ्याच उत्पन्नावर प्राप्तिकर भरून बाकीची रक्कम खरात गायब करत असल्याचं तपासात उघड झालंय। रोख रकमा आणि अनेक ठिकाणी असलेल्या मालमत्ता मिळून खरातकडे कोट्यवधींची माया असल्याचं उघड झालंय। खरातच्या नावावर असलेल्या कंपन्या आणि हार्डवेअर व्यवसायात जीएसटी बुडवल्याचाही संशय। खरातवर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल असून एसआयटी मार्फत त्याचा तपास केला जातो। हवाला रॅकेट आणि सावकारीच्या माध्यमातूनही काळा पैसा पांढरा करणारा खरात ईडीच्याही रडारवर आहे। आता त्यात कोट्यवधींचा आयकर आणि जीएसटी बुडवल्याचाही संशय असल्यामुळे बुडत्या खरातचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। सदरक्षणाय खल निग्रहणाय म्हणजेच सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचा नाश हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य। पण जेव्हा रक्षकच भक्षक बनतो तेव्हा सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा? अकोल्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेनं पोलीस खात्याची प्रतिमा पुन्हा एकदा डागाळली आहे। हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल किंवा सोशल मीडियावर तुम्ही पाहिलाही असेल, पण हा व्हिडिओ व्हायरल होण्याचं कारण म्हणजे सदरक्षणाय खल निग्रहणाय म्हणजे सज्जनांचं रक्षण आणि दुष्टांचा नायनाट हे ब्रीदवाक्य पोलीसच विसरले की काय असा चीड आणणारा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल। घटनाही तशीच घडली। अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन आणि पोलीस कोठडीत असलेली एक महिला आरोपी जिला संरक्षण मिळायला हवं होतं, तिच्याच सन्मानावर गदा आणण्याचा आरोप सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेश जाधववर करण्यात आला। त्यानं कोठडीत असलेल्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली। तुझ्या मुलीला रात्रभर माझ्याकडे पाठव
10,000 देतो अशी निर्लज्जपणाची भाषाही त्यानं वापरल्याचा गंभीर आरोप झालाय. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संबंधित एसआय राजेश जाधव यांनी तुझी मुलगी खूप स्मार्ट आहे, माझ्याकडे पाठवशील का, मी 10,000 देतो वगैरे वगैरे बोलून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या संबंधित प्रकरणाची आम्ही त्वरित दखल घेऊन त्या महिलेची फिर्याद घेऊन संबंधित एसआयवर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. वरिष्ठांना माहिती दिली. माहिती दिल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक सरांनी तात्काळ त्याला निलंबित केलं आणि अटक करण्याचे आदेश दिले. तोपर्यंत तो सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या मागील दाराने पळून गेला. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेवर राजकीय सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या अशा नराधमांना जोपर्यंत जास्तीत जास्त बदनामी, शिक्षा आणि त्रास होत नाही तोपर्यंत यांची ही प्रवृत्ती कमी होणार नाही असं मला वाटतं. 10 ते 12 वर्ष झाली असतील जेव्हा मी महिला तक्रार निवारण जे आता भरोसा सेल आहे त्याला बसायचे, तेव्हा त्याच्या पत्नीने याचं एक्स्ट्रा मरायटल काहीतरी अफेअर आहे, तेव्हा ॲडल्ट्रेशनला गुन्हा मानत होतो आपण, तर ते सांगितलं होतं. आणि त्यावेळेला याला सुनावणी करून समुपदेशन करून आम्ही त्याचं सगळं रिइन्स्टेट म्हणतो आम्ही त्याला, असं करून दिलं होतं. जाधव नावाचा ASIनी अशा पद्धतीच्या एका आरोपी असलेल्या महिलेला ज्या पद्धतीनं ती मागणी केलेली आहे शरीर सुखाची, ही बाब अत्यंत गंभीर आहे. याची दखल राज्य सरकार नक्कीच घेणार. आणि आता नवीन कायदा दोन्ही सभागृहामध्ये पारित झालाय. राज्याचे गृहमंत्री त्याबाबत अत्यंत जागरूक आणि सक्षम आहेत. कठोरात कठोर शिक्षा त्या व्यक्तीला झाली पाहिजे. जर रक्षकच अशा पद्धतीने बुभुक्षित नजरेने महाराष्ट्रातल्या लेकीबाळींकडे बघत असतील तर फक्त निलंबन एवढं पुरेसं नाही, त्याच्यावर रीतसर गुन्हा सुद्धा दाखल होणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात कुठल्याही खात्यातल्या माणसाकडून अशा पद्धतीचे गैरवर्तन होणार नाही. तर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची सूचना केल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली. त्यांच्यावर पूर्ण त्या ठिकाणी कारवाई होते आहे. आमच्या त्या बहिणींनी पोलिसांकडे जे काही त्यांचं निवेदन केलं, जे काही रिपोर्ट दिली, त्यावर सरकार पूर्ण कारवाई करेल. आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे, त्यांनी किती लक्ष टाकलं आहे, आम्ही लक्ष टाकलं आहे आणि मी स्वतः या ठिकाणी लक्ष टाकणार आहे. आता कठोर कारवाई करू असं सरकार म्हणतंय तरी खरं, मात्र ज्या पोलीस ठाण्यात महिलांना सुरक्षित वाटायला हवं त्याच ठिकाणी असा प्रकार घडत असेल तर तो केवळ एक गुन्हा नाही तर संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह आहे. अकोल्यातील या घटनेत दोषींना कठोर शिक्षा होईल का आणि महिलांना खरंच सुरक्षित वातावरण मिळेल का? उमेश अलोने, ABP माझा, अकोला. अजित पवारांच्या निधनानंतर चर्चेत आलेली दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा गेल्या काही आठवड्यांपासून शांत झाली होती. रोहित पवारांनी विमान अपघातामागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करत हा विषय लावून धरल्यापासून विलिनीकरणाच्या चर्चा थंड बस्त्यामध्ये गेल्या होत्या. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केलेल्या एका वक्तव्यामुळे या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे. तटकरे नेमकं काय म्हणाले आणि त्यानंतर या चर्चा पुन्हा का सुरू झाल्या याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये. दादांची अंतिम इच्छा पूर्ण करा अशा अनेक नेत्यांनी वक्तव्य केली. त्यांच्यापैकी कुठल्याही नेत्याने सुनेत्रा वहिनींना निवडा असं म्हटलं नाही. आता ते जे सांगतात की बाबा सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व तुम्हाला मान्य होतं का, ती चर्चा आताही कुठे आमच्याशी झालीच नव्हती. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची गेल्या काही आठवड्यांपासून शांत झालेली चर्चा आता पुन्हा सुरू झाली. याला निमित्त ठरलंय ABP माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केलेलं एक वक्तव्य. विलिनीकरणाची चर्चा जाहीर करणं याचा अर्थ की आता दादा गेलेत आणि विलिनीकरण थांबलं तर आता विलिनीकरण नंतर होईल. याचा आता विलिनीकरणाच्या नंतरचं सिनारिओ टोटल बदलतो. आता म्हणजे माझा काय त्याला विरोध होता अशाला काय भाग नाही. मला त्या गोष्टीची अगोदर माहिती होतीच. दादाने सांगितली होती, आता कोणी काय म्हणाले मला माहिती होतं की नाही. अजितदादा हयात असताना विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती हे शरद पवारांच्या नेत्यांचे दावे सातत्यानं फेटाळणाऱ्या तटकरेंनी या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. अशी चर्चा झाली होती आणि ते आपल्याला माहीत होतं असं सांगत त्यांनी आश्चर्याचा धक्का दिला. सातत्याने हेच सांगत होतो की जी चर्चा झालं होतं सत्य होतं, ते सत्य आम्ही सांगत होतो. पण त्यावेळेला सांगितलं अशा प्रकारची कुठली चर्चा झाली नाही
असं सांगितल्यामुळे एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो का काय, म्हणून ती आम्ही चर्चा थांबवली होती. आणि ती चर्चा थांबल्यानंतर काही का होईना, उशिरा का होईना, पण त्यांनी सत्य सांगितलं की अजितदादांची याच्या बाबतीमध्ये आमच्याशी चर्चा झाली होती. आता ही चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेच्या माध्यमातून काय काय झालं हे त्यांनी खुलासा करावा. तर तटकरेंच्या या वक्तव्यानंतर आपलं म्हणणं खरं होतं हे ठासून सांगायला शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं सुरुवात केली. शिवाय काय ठरलं होतं हेही सांगण्याचं आव्हान शशिकांत शिंदेंनी तटकरेंना दिलं. विलिनीकरणाची चर्चा झाल्याचं मान्य करताना तटकरेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एका कारणासाठी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. तो आरोप म्हणजे विलिनीकरणाची चर्चा करणाऱ्या शरद पवारांच्या नेत्यांना सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य नसणं. विलिनीकरण टप्प्यात आलं यांचा म्हणण्याचा अर्थ राजकीय दृष्ट्या जो मला भावला, समजला, माझ्यासहित आमच्या सर्व सहकाऱ्यांना असं कळला की नेतृत्व वहिनींकडं जाऊ नये असं त्यांचं. सरळ आहे. अच्छा. असं त्याचा अर्थ काय दुसरा. नाहीतर बघा, आपण विलिनीकरणाची अंतिम टप्प्यात आले, दादांची अंतिम इच्छा पूर्ण करा, अशा अनेक नेत्यांनी वक्तव्य केले. त्यांच्यापैकी कुठल्याही नेत्याने सुनेत्रा वहिनींना निवडा असं म्हटलं नाही. तर सुनेत्रा पवारांचं वक्तव्य मान्य करायचं किंवा नाही याबाबत चर्चाच झाली नसल्याचं अधोरेखित करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तटकरेंना प्रतिसवाल केले. आता ते जे सांगतायत की बाबा सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व तुम्हाला मान्य होतं का, ती चर्चा आत्ताही कुठे आमच्याशी झालीच नव्हती आणि ते नेतृत्व दिल्यानंतर सुद्धा चर्चा झालेली नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की चर्चा झाली नसेल त्या चर्चेवर आम्ही स्टेटमेंट देणं किंवा त्या चर्चा झाली नाही त्या चर्चेवर त्यांनी आम्हाला प्रश्न विचारणं मला योग्य वाटत नव्हतं. कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात तटकरेंनी रोहित पवारांवर थेट आरोप केले होते. राष्ट्रवादीच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी पेड कॅम्पेन राबवल्याची टीका केली होती. आपण म्हणताय ती एकवाक्यता. आता ती एकवाक्यता आहे की नाही आहे, पण ती नाही असं दाखवण्यासाठीच काही पेड म्हणजे माझा प्रश्न तोच पेड काही चालू आहे. त्याच्यातूनच मग अनेक गोष्टी त्याच्यातून येतात आणि प्रत्येक गोष्टीचं जोडलं जाते माझ्याकडे. मी तिसऱ्या दिवशी ज्याला पहिल्यांदा माध्यमाशी बोललो कराडला, तिथे म्हटलं की चौकशी घोषित केली, ताबडतोब चौकशी यावी, पण सतत म्हटलं गेलं आम्ही मागणीच नाही केली. तर तटकरेंचे हा आरोप बालिश असल्याचं म्हणत राष्ट्रवादीला मित्रपक्षच डॅमेज करत असल्याचा पलटवार केला. कळत नाही की आम्ही त्यांच्या पक्षाचं रोहित पवारांनी डॅमेज करण्यासाठी एवढी 5 कोटीची सुपारी दिली अशा प्रकारचं वक्तृत्व करणं हा बालिशपणा आहे. मला वाटतं की आम्ही करण्याच्या ऐवजी त्यांनीच आता मित्रपक्ष त्यांना डॅमेज करतो याच्या बाबतीमधला अभ्यास करणं गरजेचं आहे. रोहित पवारांकडून तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांवर होणारी टीका असो किंवा तटकरेंकडून होणारा पलटवार असो, दोन्हीकडचे नेते सुनेत्रा पवारांसाठीच आपण लढत असल्याचा दावा करतायत. या सर्व आरोप प्रत्यारोपात सध्या तरी शांत असलेल्या सुनेत्रा पवार भविष्यात नेमकी काय पावलं उचलतात यावर दोन्ही राष्ट्रवादींचा भविष्यातला प्रवास अवलंबून असेल एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. तर या खराची कुंडली मांडली जात असताना आता त्याचे कुटुंबीय देखील एक एक करून तपासाच्या फेऱ्यात येताना दिसत आहेत. त्याची पत्नी कल्पनावर गुन्हाही दाखल झालाय. दुसरीकडे खराच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावणारे वऱ्हाडी कोण याचा तपासही SITनं सुरू केल्याची माहिती आहे. खरातला काळे कारनामे करताना नेमका कोणाचा आशीर्वाद होता याचा छडा लावण्याचा प्रयत्न तपास यंत्रणेकडून सुरू आहे. भोंदू बाबा अशोक खरात कजाड, बायको फरार, मुलाची चौकशी, मुलीचा पुण्यात अलिशान फ्लॅट, मुलीच्या लग्नाला हजेरी लावणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी, महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भोंदूबाबा अशोक खरातची 14 दिवसांची पोलीस कोठडी बुधवारी संपली. त्यानंतर दुसऱ्या प्रकरणी त्याला ताब्यात घेण्यास नाशिकच्या न्यायालयानं SITला परवानगी दिली. त्यानुसार खरातला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुरुवारी पुन्हा त्याच्या कोठडीची मागणी केली जाईल. गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे. सध्या तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही. पहिल्या पोलीस कस्टडीचे जे पूर्ण दिवस आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. MCR झालेला आहे. याच्यामध्ये MCR मध्ये आहे, तो जेलमध्ये जाईल. नंतर आम्ही ताब्यात MCR ची मागणी केली, MCR झालेला आहे त्याला. ठकसेन खरातचे एक कारनामे समोर येत असताना
आता त्याचे कुटुंबीय देखील तपास यंत्रणांच्या रडारवर आलेत. शिर्डीत शेतकऱ्याची जमीन लाटल्याप्रकरणी खरातची पत्नी कल्पनावर गुन्हा दाखल झालाय. बुधवारी रात्री कल्पनाला अटक करण्यासाठी पोलीस खरातच्या घरी दाखल झाले. मात्र तोपर्यंत ती फरार झाली आणि आता पोलीस तिचा शोध घेत आहेत. अशोक खरातची पत्नी कल्पनाविरुद्ध शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर बुधवारी रात्री कल्पनाला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचं पथक अशोक खरातच्या घरी पोहोचलं. मात्र त्या ठिकाणी कल्पना खरात पोलिसांना मिळून आली नाही. अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धन त्या ठिकाणी पोलिसांना मिळून आला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. सोबत अशोक खरात आणि हर्षवर्धन खरात याची समक्ष चौकशी ही पोलिसांकडून करण्यात आली. कल्पना खरात नंतर आता हर्षवर्धन खरात देखील पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता ही नाकारता येत नाहीये. निश्चितपणे याचा सखोल तपासून त्या ठिकाणावर दोषींवरती कारवाई करण्यात येईल. खरं तर पोलीस कोठडी मिळवणं अपेक्षित होतं. पोलिसांची स्ट्रॅटेजी चुकली का? कारण की 14 दिवसानंतर जरी पोलीस कोठडी मिळत नसली तरी वेगवेगळे गुन्हे होते, वेगळ्या गुन्ह्यात मागता आली असती. या ठिकाणी जे जे पुरावे त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला मिळते आहे त्या अनुषंगानं त्या ठिकाणी कारवाई चालू आहे. निश्चितपणे अजून याचा सखोल तपासून आणखी पुरावे पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी मिळतील. त्यांची पत्नी फरार आहे, त्या संदर्भात पोलिसांकडनं कशा प्रकारे शोध घेतला जात आहे? नाही, मी आपल्याला ऑलरेडी सांगितलं की त्या ठिकाणी SITचं गठन करण्यात आलेलं, कोणी कुठेही फरार झालं तरी पोलीस त्या ठिकाणी शोधून काढतील. अशोक खरातची मुलगी तृप्ताबाला हिच्या नावे पुण्यात अलिशान फ्लॅट असल्याचं चौकशीत उघड झालंय. मॉडेल कॉलनी या उच्चभ्रू वस्तीत 24 रत्नम नावाच्या इमारतीत 5 खोल्यांचं हे घर आहे. विशेष म्हणजे 1055 चौरस फुटांच्या वास्तूच्या व्यवहारात काळबेरं असल्याचा संशय निर्माण झालाय. कारण उपलब्ध कागदपत्रांनुसार 13 सप्टेंबर 2023 रोजी 1,20 लाख रुपये रोख रक्कम या जागेसाठी मोजण्यात आली आहे. हे कोट्यवधी रुपये ही संपत्ती खरेदी करण्यासाठी अशोक खरातकडे आले कुठून असा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण त्यांच्या संपर्कात अनेक मोठे नेते असतील, राज्यातील जे क्लास 1 अधिकारी आहेत ते देखील त्या ठिकाणी त्यांच्याकडे दर्शनासाठी जात होते. यांच्याकडचं जे पैसा आहे तो तर अशोक खरातकडे नव्हता ना, याची देखील चौकशी होणं आता गरजेचं आहे. आणि आपण बघतोय राज्यभरात अशा पद्धतीने भोंदूबाबा अशोक खरात याच्या नावाने कोट्यावधीची संपत्ती आता समोर येते आणि याचं देखील सखोल तपास आणि चौकशी होणं देखील तेवढंच गरजेचं आहे. तृप्ताबाला खरात हिच्या लग्नपत्रिकेत प्रमुख पाहुणे म्हणून नाव असलेल्या नेत्यांवर टीका होतीये. काही नेत्यांचे या भोंदू खराची हितसंबंध गुंतल्याची शंका असताना आता काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तृप्ताबालाच्या लग्नाला कोण कोण VIP वऱ्हाडी गेले होते याचा तपास आता यंत्रणा करतायत. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी लग्न सोहळ्याला हजर असल्याची माहिती SITला मिळाली आहे. विशेष म्हणजे केवळ सदिच्छा भेट नव्हे तर अनेक IAS आणि IPS अधिकारी संपूर्ण दिवस तिथं असल्याचंही समजतंय. नाशिक, अहिल्यानगर, मुंबई, दिल्लीसह काही परदेशी पाहुणेही खास या सोहळ्यासाठी आल्याचा संशय आहे. हे वऱ्हाडी नेमके कोण होते आणि त्यांची खराची किती जवळीक होती याची माहिती गोळा करण्याचं काम सुरू असल्याचं SITच्या सूत्रांनी सांगितलं. भोंदू खरात प्रकरणाशी या ना त्या प्रकारे संबंध आलेले लोक 2 वेगवेगळ्या गटातले आहेत. एक म्हणजे त्यांच्या अत्याचारांना बळी पडलेल्या महिला आणि त्यानं लुबाडलेले धनदांडगे. निदान या लोकांचा भाबडेपणा किंवा त्यांची अंधश्रद्धा असं एक वेळ म्हणता येईल. पण खरातच्या चुलीवर आपली पोळी भाजणारे नेते आणि अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार तेच पाहायचं. नाशिकहून शुभम बोडकेसह मिकी घई, ABP माझा, पुणे. महाराणी ताराबाईंबद्दल जैन मुनींनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज दिवसभर उमटले. हे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मुनींना आणखी एका जैन मुनींनीच फैलावर घेत माफी मागण्याचा सल्ला दिला. ताराराणींच्या माहेरचे वंशजही संतप्त झाले आणि त्यांनी जैन मुनींच्या वक्तव्याचा निषेध केला. विरोधक देखील या मुद्द्यावरून आक्रमक झाले, तर सत्ताधाऱ्यांनी मात्र या विषयावरून शांत राहणंच पसंत केलंय. पाहूया आज दिवसभरात नेमकं काय घडलं याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. हमारे लोगों को
पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन राणी ने किया. नयपद्म सागरजींनी हा इतिहास जपला हो आणि त्यांना जाहीरपणाने हा महाराष्ट्राच्या जनतेला माफी मागायची गरजेचं आहे. जैन मुनी विरुद्ध जैन मुनी. महाराष्ट्रात या वादाला तोंड फुटलं ते जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांनी मंगळवारी केलेल्या एका विधानानं. मुंबईत आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम होता महावीर जयंतीचा. पण मुनी घसरले मराठ्यांच्या इतिहासावर आणि महाराणी ताराबाईंना जैन ठरवून मोकळेच झाले. हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खौलते हुए तेल में तला गया और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया. ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है. ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता. ये वीरों का इतिहास होता है. आता असे अकलेचे तारे तोडणाऱ्या या मुनींचे कान टोचले ते एका जैन मुनींनीच. ते म्हणजे आचार्य निलेश चंद्र यांनी. महाराणी ताराराणींच्या इतिहासाचे संदर्भ देत त्यांनी माफी मागण्याचा सल्ला दिला. राजारामजीचा मृत्यू झाल्याच्या नंतर संभाजी महाराजांचे हाल केल्यानंतर या मुल्यांनी त्याच्यानंतर मराठा साम्राज्याला जपल्याने ही मराठी कन्या आणि आमची आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची सून होती. हे पुरा अख्खा महाराष्ट्राला माहीत आहे ते कोण होते. नयपद्म सागरजींनी हा इतिहास जपला हो आणि त्यांना जाहीरपणाने हा महाराष्ट्राच्या जनतेला माफी मागायची गरजेचं आहे. शिवाय औचित्य वेगळं असताना विनाकारण हा वाद ओढून घेतल्याबद्दल त्यांनी मुनी पद्मसागर यांना फैलावर घेतलं. हो, ते भगवान महावीरचा जन्म उत्सव होता. हो, जन्म उत्सव भगवान महावीरचे तुम्ही ते इतिहास सांगता. भगवान महावीर कोण होते, त्यांची आई होती काय, तुम्ही मराठाचा इतिहास सांगता. मराठाचा इतिहास जर तुम्हाला कळला, तुम्ही मराठाचा इतिहास वाचा. मी नयपद्म सागरला कहतो, तुम्ही मराठी पब्लिकशी तुम्ही माफी मागा. याच्यामुळे मराठी आणि मारवाडी वाद पुन्हा तुम्ही पहिलेच इलेक्शनमध्ये मराठी आणि मराठी विवाद झाला, मुरगीचा काढला. आता तुम्ही पुन्हा वाद तुम्ही करता. वाद हे फक्त यांना टॅगरेट करायचं आहे, आपला चुनाव जितायचा आहे. पद्मसागर यांच्या या वक्तव्यानंतर महाराणी ताराराणींच्या माहेरचे वंशज असलेल्या मोहितेंनीही या वक्तव्याचा निषेध केलाय. महाराणी ताराबाई यांनी जे एक क्षात्रतेज दाखवून भारत देशातील सर्व धर्म शाबूत ठेवले, हे फार मोठं कार्य झालेलं आहे. परंतु त्यांच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये काहीतरी बदल करून त्या जैन महाराणी होत्या हे वक्तव्य आचार्य नयन महाराज यांनी केलं, याचं फार मोठं आश्चर्य वाटलं आम्हाला. कुठल्याही ऐतिहासिक पुराव्या विना हे स्टेटमेंट केलेलं आहे आणि असत्य आहे असं मी प्रथम सांगू इच्छितो. मी निषेध करतो आणि हे वक्तव्याचं पूर्ण खंडन करतो. जैन मुनी पद्मसागर यांच्या विधानाचा विरोधी पक्षांनीही समाचार घेतला. ज्या पद्धतीने हिंदूमध्येच बटवाडा होतोय, आपण वेगवेगळं स्टेटमेंट करून वेगळे करताय, मग आम्ही मराठा हिंदू ते अशा पद्धतीने चालत असेल आणि प्रत्येक वेळेला जैनांचं करून मराठा आणि जैन किंवा जे हिंदू यांच्यामध्ये विभागणी केली जाते का, आणि मग जे आपण त्यांना म्हणतोय जे जिहाद, लव जिहाद वगैरे, मग हा जैन जिहाद आहे का? तसं आता प्रकरण वाटायला लागली आहेत. संजय राऊतांनी तर यावरून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जाब विचारलाय. फडणवीसांना वाटत नाही की ह्या ताराराणी संदर्भात अपमान झालाय म्हणून मी कशाला सांगायला, त्यांना काय वाटतंय, आम्ही का सांगायला पाहिजे? एकनाथ शिंदेना का वाटत नाही, सुनेत्राताई पवारांना का वाटत नाही, आमच्या मनोज जरांगे पाटलांना का वाटत नाही? हे सगळ्यांना वाटलं पाहिजे. तुम्ही कायदा आणलाय ना धर्मांतर विरोधी वगैरे का धर्मस्वातंत्र्य, मग ह्या मुनी महाराजांना हे स्वातंत्र्य कोणी दिलं?
पण भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं मात्र या वादात न पडणंच पसंत केल्याचं चित्र आहे. जयंत पद्मसागर महामुनी जी आहेत, नयन पद्मसागरजी, त्यांनी कुणाच्या दाखल्यावर बोलले, काय बोलले याच्यावर मला काही जास्त अभ्यास नाही आहे. त्यामुळं मी याचं उत्तर देणं काही योग्य नाही. मला त्यांच्या वादविवादात्मक भाषेकडे वळायचं नाही, परंतु मराठी भाषेला अभिजात भाषेचा ज्यावेळी दर्जा मिळाला त्यावेळी 100% केंद्र शासनानं शिक्कामोर्तब केलं आहे की 750 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरांनी जी लिहिलेली ज्ञानेश्वरी आहे तो बेस पकडला, तुकारामांची गाथा हा बेस पकडला, छत्रपती शिवाजी महाराजांची, छत्रपती संभाजी महाराजांची मातृभाषा मराठी होती हा बेस पकडला आहे. मला असं वाटतं केंद्र सरकारनंच त्यांना उत्तर दिलेलं आहे. महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या ऐतिहासिक व्यक्तींबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. याआधी देखील टीका टिप्पणी यावरती चर्चा होते, मात्र कालांतरानं याच टीका टिप्पणींचा विस्मरण घडतो आणि त्यामुळेच या प्रकरणानंतर तरी जैन मुनी पद्मसागर हे आपली चूक मान्य करून माफी मागणार का, की हे प्रकरण असंच सुरू राहणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय सह मी सुरज सावंत, ABP माझा, मुंबई. तर आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाला महिना उलटून गेलाय, मात्र त्याचे पडसाद जगभर उमटत आहेत. अमेरिका इराण संघर्षामुळे इराणनं सागरी वाहतुकीचे मार्ग बंद केले, त्यामुळे आखातातून येणारं कच्चं तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा थांबला. त्यामुळे भारतामध्ये इंधन टंचाई उद्भवली. मात्र याच इंधन टंचाईवर मुंबई IITच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी एक नवा उपाय शोधलाय. काय आहे हे नवं तंत्रज्ञान पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये. LPGचं संकट, मुंबई IITचा उपाय. वाळलेल्या पानांपासून स्वयंपाकासाठीचं इंधन. IIT मुंबईचा आत्मनिर्भरतेचा संदेश. आखातात सुरू असलेल्या युद्धामुळे सध्या देशभरात इंधनाचा तुटवडा जाणवू लागलाय. मात्र मुंबई IIT मधल्या एका संशोधनामुळे इंधनाचा हा प्रश्न सोडवता येऊ शकतो असं इथल्या संशोधकांचं म्हणणं आहे. IIT मुंबईने एक तंत्रज्ञान विकसित केलंय. या तंत्रज्ञानामुळे सुकलेल्या पानांपासून स्वयंपाकासाठी वापरता येणारं इंधन बायोमास गॅसिफायर तयार केलंय. जवळपास 10 वर्षांच्या संशोधनानंतर तयार झालेल्या या इंधनामुळे IIT कॅम्पसमधल्या स्वयंपाकघरातच LPGचा वापर बराच कमी झालाय. मला ही आयडिया आली की हे जे सगळं वेस्ट आहे त्यातून काहीतरी एनर्जी मिळावी आणि वेस्ट मॅनेजमेंटचा खर्च पण वाचावा. तर त्यातनं ही आयडिया आलेली आहे. आणि मग आम्ही काय केलं की ती सगळी जी वेस्ट आहे ती कलेक्ट करून, ती क्रश करून किंवा श्रेड करून त्याची पावडर बनवली आणि त्या पावडरचे हे सगळे पॅलेट्स बनवलेले आहेत. हे पॅलेट्स आहेत, यामध्ये कचऱ्याचं मिश्रण आहे. यामध्ये कचऱ्याचं मिश्रण आहे, बरोबर. आणि ही पॅलेट मेकिंग फॅसिलिटी जी आहे ही आमच्या कॅम्पसमध्येच आहे. आणि हे जे पॅलेट्स असतात हे पॅलेट्स आम्ही गॅसिफायरमध्ये टाकतो. IIT बॉम्बेचा कॅम्पस जवळपास 550 एकरांवर पसरलाय. इथे 50,000हून अधिक प्रकारची झाडं आहेत. या झाडांची पानं आधी कचऱ्यात टाकली जायची, मात्र आता या कचऱ्यापासून इंधन बनवलं जाते, तेही पर्यावरणाला कोणतीही हानी न करता. आता याची सुरुवात नेमकी कशी झाली पाहूया. हा गॅसिफायर डिझाईन करणं आणि चांगला ऑपरेशनली तो सक्सेसफुल करणं हे मोठं चॅलेंज होतं. पण LPGला रिप्लेस करतो आता ह्याचा जो गॅस बनतो हा LPGच्या ऐवजी आपण वापरू शकतो. पण त्याची थोडीशी त्याची जी ऊर्जा असते, ज्याला कॅलोरिफिक व्हॅल्यू म्हणतात इंग्लिशमध्ये, तर ती ऊर्जा आहे त्याची कमी असते. तर त्यामुळे नॉर्मल आपले जे LPG बर्नर असतात किचनमध्ये वगैरे, तर ते बर्नर चालत नाहीत. तर त्यासाठी नवीन बर्नर पण डिझाईन करावं लागतात. आणि ते बर्नर प्रोफेसर संदीप कुमारनी एनर्जी सायन्समध्ये ते डिझाईन केलेले आहेत. या तंत्रज्ञानाचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊया. LPGचा वापर 30 ते 40% कमी झालाय. अत्यंत सुरक्षित आणि प्रदूषण कमी झालंय. LPG सिलेंडरप्रमाणे गळती आणि स्फोटाचा धोका नाही. किफायतशीर आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान म्हणून याची ओळख आहे. सतत चाचण्या घेतल्यानंतर 2024 मध्ये ही प्रणाली IITच्या स्टाफ कॅन्टीनमध्ये यशस्वीरित्या लागू करण्यात आली. आता ही तंत्रज्ञान प्रणाली हॉस्टेल मेसमध्ये लागू करण्याची तयारी सुरू आहे. एकूणातच देशातील LPG संकटाच्या पार्श्वभूमीवर IIT मुंबईचं हे मॉडेल देशासाठी एक प्रभावी उपाय ठरू शकतं.
मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, मुंबई. पूर्वेकडच्या आसाममध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि याच दरम्यान अनेक राजकीय मंडळी सध्या प्रचाराच्या निमित्तानं आसाममध्ये पोहोचत आहेत. अशातच पंतप्रधान मोदी देखील आसामच्या दिब्रुगडमध्ये पोहोचले. या दरम्यान मोदींनी भेट दिली आसामची खासियत असलेल्या चहाच्या मळ्यांना. तिथल्या मजूर वर्गासोबत त्यांनी संवाद साधला, त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. पाहूया मोदींच्या या खास भेटीचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. चहाच्या मळ्यांमध्ये फिरताना, चहाची पानं खुडताना आणि याच चहाच्या मळ्यांमध्ये स्थानिक कामगारांसोबत सेल्फी घेताना दिसले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आसाम निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दिब्रुगडमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी तिथल्या चहाच्या मळ्याला भेट दिली आणि इथल्या कर्मचाऱ्यांकडून ते चहाची पानं खुडायलाही शिकले. ये लेते हैं तो डांगर जब ऊपर होता है ऐसे. हाँ, चलिए आपने मुझे सिखा दिया, तो आप मेरे गुरु है आज. त्यानंतर तिथे काम करणाऱ्या महिलांशी मोदींनी यावेळी संवाद साधला. त्यांची आपुलकीनं विचारपूस केली. थोड़ा थोड़ा घबराहट आ रहा है तो. अरे घबराहट तो पूरा हो गया, पहले 5 मिनट होता है घबराहट, अब क्या है. कुल कितने लोग यहाँ काम करते हैं? ज्यादा मिला के 700-800 मन हो जाता है. नहीं अच्छा, एक साथ. और कितने दिन काम करते हैं महीने में? महीने में हमारा तो 12 दिन हो जाता है. महीने में तो हमारा 24 दिन हो जाता है. 24 दिन हो जाता है. 6 दिन छुट्टी मिलता है. अच्छा. मोदींनी या महिला कामगारांसोबत बिहू नृत्यावर ठेका धरला. पंतप्रधानांनी या सर्वांसोबत एक सेल्फीही काढला. आप तो एक्सपर्ट फोटोग्राफर हो गई. बहुत अच्छा लग रहा है. चलिए, हमको बहुत अच्छा लगा. चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या या महिलांना मोदींनी मीही चहावाला आहे, कधी काळी आपणही चहा विकायचो असं सांगत पंतप्रधान आणि मजूर हे अंतर पुसून टाकलं आणि पंतप्रधानांचा साधेपणा यावेळी या मजूर महिलांनी अनुभवला. आपको मालूम है मैं भी चाय वाला हूँ, है पता है. मैं छोटा था तो चाय बेचता था. तो आप लोग जो मेहनत करते हैं ना वो मेरे गांव तक पहुंच गई. जवळपास अर्ध्या तासाहून जास्त वेळ पंतप्रधान मोदींनी या महिला मजुरांसोबत घालवला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आसाममध्ये चहाचा उद्योग अनेक वर्ष जुना आहे. महत्त्वाचं म्हणजे चहाची पानं खुडणारा हा मजूर वर्गच उद्योगाचा कणा मानला जातो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचं चहाच्या मळ्यात जाणं, तिथल्या मजूर वर्गाला भेटणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं हे अनेक अर्थांनी महत्त्वाचं मानलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.